शेवटी चुकीला माफी मिळाली। आता तुम्हाला कळलंच असेल मी नक्की कोणाबद्दल बोलतेय। बॉलिवूड असो नाहीतर मराठी, गँगस्टर म्हटलं की नाव एकच, डॅडी। या डॅडींनी कारखान्यापासून कामाला सुरुवात केली आणि नंतर डायरेक्ट अंडरवर्ल्ड मध्ये एंट्री घेतली। त्यांच्या एरियातले लोक त्यांना डॅडी म्हणायचे, कारण त्यांच्या भागातले ते रक्षकही होते आणि डॉनही। आता 17 वर्षांनंतर जेलमधून ते जामिनावर सुटून बाहेर आले, पण फिल्म्स मध्ये मात्र त्यांचा इम्पॅक्ट आधीपासूनच भारी आहे। हिंदीत डॅडी या सिनेमात अर्जुन रामपाल यांनी त्यांचं रिअल लाईफ दाखवलं। इतकंच नाही तर सत्यामधल्या भिकू म्हात्रे या कॅरेक्टरवरही अरुण गवळी यांचा इम्पॅक्ट आहे असं लोक म्हणतात। कारण जेव्हा भिकू म्हात्रे याला अरेस्ट होते तेव्हा टेबलवर पडलेल्या वर्तमानपत्रामध्ये अरुण गवळी यांना अटक झाली आहे अशी बातमी आपल्याला दिसते। मराठीमध्ये दगडी चाळ आणि दगडी चाळ 2 हे दोन्ही सिनेमे त्यांच्यावर इन्स्पायर होऊन घेतले गेले। म्हणजेच एका लोकल डॉनने आपल्या फिल्म मेकर्सना एक कंटेंट ट्रेजर दिलाय असं म्हणायला हरकत नाही। गल्लीपासून बॉलिवूडच्या स्क्रीन पर्यंत अरुण गवळी यांचा इम्पॅक्ट आजही लोकांना भेटतो। या डॅडींचा इम्पॅक्ट तुम्हाला माहिती होता का? आणि अशा अजून कोणत्या नवीन विषयांविषयी तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल? सजेस्ट करा आम्हाला कमेंट्स मध्ये। ही रील आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चंद्रकोर फिल्मच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।